निर्णय दिला ना त्यांनी, कुस्ती झालीच नव्हती. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे पंचांचं काम आहे, कुस्ती झाली तर निकाल कसा द्यायचा आहे, चुकीचा द्यायचा का बरोबर द्यायचा आहे, असं एखाद्या खेळाडू अन्याय नाही झाला पाहिजे. शिवराजच्या ज्यांनी नाही का कॉलर पकडलेली दिसते आणि लात पण मारलेली आहे, त्याबाबत काय सांगाल? काय आपण पाहिलंच नाही तर काय नसते, इथून सांगून काय फायदा आहे ना. जर आपण प्रत्यक्ष असतो तर म्हणलं असतं पोराची चुकी. हे सारखं सांगतात कॉलर पकडली मग रिप्लाय दाखव ना त्यांना म्हणा कुस्तीचा, एवढंच आमचं म्हणणे. ते का नाही दाखवत? कुठेतरी चांगलं पहिल्यांची बदनामी करायची, तुमचं ते दाखव ना, रिप्लाय दाखव की. समोर बसलेले होते माझं नंतर मी ती कुस्ती बघितल्यावर पोराची चूक नाहीच आहे. काही चूक असली तरी आमच्या पोरांनी मान्य केली असती. माझं पोर शांत आहे, असं कोणाला काही बोलणार नाही, काय नाही. त्यांना म्हणा रिप्री दाखवा आणि घ्या पुढं कुस्ती ना. तुम्ही नुसतं प्रत्येक वेळेस कॉलर पकडली हे झालं हे असं नुसतं एखाद्या पोराची बदनामी करू नका म्हणावं, नाही का. की तुमचं गुन्हा तुम्ही दाखविता का? तुम्ही दाखवा ना ती रिप्री दाखवली असते, काला पोरं काय म्हणली असती? पोरं काहीच म्हणणार नाही आणि तशी म्हणणारी पोरं पण नाही आमची.